कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमधील रोटरी इंग्लिश स्कूलच्या चौकशीची मागणी, विद्यार्थ्यांचे हित सुरक्षित ठेवण्याची मागणी. 15 ऑगस्ट पासून अनुज जोशी यांचा उपोषणाचा इशारा. कोकण नगर रेशन दुकानावर प्रशासनाची सीलबंदची कारवाई. नागरिकांच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाची धडक कारवाई. पर्यायी रेशन व्यवस्थेची नागरिकांकडून प्रशासनाकडे मागणी. सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडीत स्मशानभूमीचा अद्याप अभाव. पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ. ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. आणि तळ्यातील जुने डम्पिंग ग्राउंड ठरत आहे धोकादायक. वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा त्रास. बायोमायनिंगद्वारे कचरा हटवण्याची मागणी. पाहूया सविस्तर वृत्त. खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेच्या मुद्द्यावर आता चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. अनुज अनंत जोशी यांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून शाळेची तातडीनं सखोल चौकशी करण्याची, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची शासनाने लेखी हमी द्यावी अशी मागणी केली आहे. विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चौकशी करून आवश्यक कारवाईचे आश्वासन दिल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आलाय. RTE अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून विविध कारणांसाठी रक्कम स्वीकारल्याचा दावा करत त्याची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अनुज जोशी यांनी दिलाय. माझी मुलगी या शाळेमध्ये शिकते. माझी मुलगी या शाळेमध्ये आज इयत्ता 2री मध्ये आहे. शिक्षणाच्या हक्का अंतर्गत तिचा इयत्ता 1ली मध्ये प्रवेश झाला. आर्थिकदृष्ट्या आमचं कुटुंब कमकुवत असल्यामुळे आम्हाला जे शासनाचं हा कायदा आहे त्यानुसार माझ्या मुलीला त्या गोष्टीचा लाभ मिळाला. परंतु राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारे विधान केल्यानंतर राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये माझ्या पालक म्हणून माझ्या मनाला एक चिंता ग्रासून राहिली आहे, ती म्हणजे माझ्या मुलीच्या शैक्षणिक भवितव्याचं काय. तर दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती होती की गेले वर्षभर माझ्या मुलीचा प्रवेश त्या शाळेमध्ये झाल्यापासून सातत्याने माझ्याकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी या प्रतिष्ठानने पैशाची मागणी केली. मग ते पुस्तकांसाठी असेल, खेळाच्या गणवेशासाठी असेल, किंवा ट्युशन फी मधल्या डिफरन्स जे RTEच्या विद्यार्थ्यांना जी शासनाकडनं पैसे दिले जातात त्या शाळांना, त्याच्यामध्ये आमची जी काय फी ठरलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स द्यावा लागेल म्हणून माझ्याकडनं पैशाची मागणी केली होती. ते पैसे मी दिले, परंतु त्याच्या कायदेशीर पावत्यांची मागणी केल्यानंतर मात्र आम्ही तशा प्रकारच्या कोणत्याही पावत्या देणार नाही अशा प्रकारचं देखील या शाळेकडनं मला सांगितलं गेलं. एका बाजूला राज्याचे शिक्षण मंत्री या शाळेलाच मान्यता नाही असं ज्या वेळेला सांगतात, दुसऱ्या बाजूला ही शाळा मला कोणत्या प्रकारे कायदेशीर पावत्या देत नाहीये आणि तक्रार केल्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही. हे पाहिल्यानंतर मी या ठिकाणी 16 जुलैला या शाळेच्या संदर्भामध्ये संबंधित सर्व यंत्रणांकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या संदर्भामध्ये योग्य ठोस जर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्टला मी या ठिकाणी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर च्या कार्यालयासमोर मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. हे उपोषण करण्याची वेळ संबंधित यंत्रणा माझ्यावर येऊ देणार नाही अशी माझी एक माफक अपेक्षा आहे. देशातील नागरिक म्हणून, एका मुलीचा पालक म्हणून माझ्या मनाला लागलेली जी चिंता आहे त्याचं निरासन आणि निराकरण राज्याचा शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री करणार आहेत का, हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे. आणि त्या उपोषणाच्या भूमिकेवर मी आज देखील ठाम आहे. सातत्याने वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत, त्या संबंधित संस्थेमार्फत देखील विनंत्या केल्या जात आहेत की आपण आंदोलन करू नये किंवा कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे हे करू नये. परंतु का करू नये याचं उत्तर मात्र संबंधित संस्था किंवा शिक्षण विभाग मला देताना दिसत नाहीये. स्थानिक गटशिक्षणाधिकारी त्याची चौकशी सुरू आहे सांगतात, परंतु कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई किंवा ठोस प्रकारचं या ठिकाणी नियोजन होताना शासनाकडे दिसत नाही. माझ्यासारखे असंख्य पालक आज चिंतेमध्ये आहेत. 2200 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी 2008 पासून 2026 पर्यंत या शाळेतून शिकून गेले आहेत. त्यांच्या भवितव्याचं काय, या प्रश्नांची उत्तर दादा भुसे राज्याचे शिक्षण मंत्री देणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. 15 ऑगस्टला मला उपोषणाची वेळ संबंधित यंत्रणा येऊ देणार नाही अशी माझी अपेक्षा आहे.
रायगड जिल्ह्यातील गौण खनिजाच्या वाहतुकीविरोधात महसूल विभागानं मोठी कारवाई करत 2 डंपर जप्त केलेत. पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या पथकानं मुंबई गोवा महामार्गावर ही धडक कारवाई केली. तपासणी दरम्यान 2 डंपरमधून क्रश सँडची वाहतूक सुरू असल्याचं आढळून आलं. नियमानुसार 4 ब्रास क्रश सँड वाहतुकीसाठी परवानगी असताना संबंधित वाहनांमधून तब्बल 8 ब्रास क्रश सँडची वाहतूक केली जात असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं. यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) अंतर्गत दोन्ही वाहनांवर कारवाई करत एकूण 70,320 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. यातील एका डंपरचे मालक रफिक अब्बास सत्तार असल्याची माहिती तहसील कार्यालयानं दिली असून दुसऱ्या डंपरच्या मालकाची माहिती उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलंय. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागानं सुरू केलेल्या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात अशा कारवाया पुढेही सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील शासकीय रास्त धान्य दुकानावर अखेर प्रशासनाने सीलबंदची कारवाई केली आहे. अनेक महिन्यांपासून धान्य वितरणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांनी दुकानासमोर निदर्शने करत तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणाची माहिती मिळताच नगरसेवक केतन शेट्टे आणि नगरसेविका फौजिया मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेत पुरवठा विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पुरवठा अधिकारी सायली चव्हाण आणि निशा पाईकवार यांच्या पथकानं दुकानाची प्राथमिक तपासणी केली. तपासणी दरम्यान धान्य वितरणातील अनियमितता आणि तुटवडा आढळल्याने संबंधित रेशन दुकान तात्काळ सीलबंद करण्यात आले. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान सीलबंद कारवाईमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी आणि पारदर्शक रेशन वितरण व्यवस्था तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. म्हणून आपल्याला काय माहित नाही. आता हे मॅडम आल्यामुळे आपल्याला समजतं ना. हा विकतोय. तो धान्य कुठे जातो पोटी. माझा विषय काय आहे त्यांना माहिती नाही. एक खोटं बोट दिलंय. त्याचं रेशन कार्ड आहे का? त्या शाळेचं रेशन कार्ड ह्या कार्डाला आहे का? शाळेचं रेशन कार्ड नसतो, धान्य पुरवठा करत असतो. शाळेचा पुरवठा शाळेला देतो हा समजलं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, एकदम बरोबर. असं असतं त्याला. तो म्हणतो शाळेचं धान्य आहे. मला एकदा बोललं शाळेचं धान्य मी देऊ शकत नाही. 4 का 5 6 पोते होत्या. शाळेचे धान्य नाही का तो गव्हर्नमेंट कोटा वेगळे असतो. मुलांना जातं टायमिंगला झालं त्याच्या घरी जायचं लायसन्स जप्त करा. बाकी आम्हाला काय आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे झाली. विकासाच्या घोषणा सातत्यानं होत असल्या तरी सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी नागशेत येथे आजही स्मशानभूमीसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मृत व्यक्तींवर उघड्यावर आणि भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. कोंडी धनगरवाडीतील संदेश बावधने यांच्या निधनानंतर स्मशानभूमी नसल्याने त्यांच्या पार्थिवावर ओढ्याच्या काठावर दगड रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. रस्ता नसल्यामुळे चिखल आणि दगडधोंडे तुडवत ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली. या घटनेमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माणसाला सन्मानाने जगण्याइतकेच सन्मानाने अखेरचा निरोप देण्याची सुविधाही मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून कोंडी धनगरवाडीत तातडीनं स्मशानभूमी उभारण्याची मागणी आता अधिक जोर धरते. मी ग्रामस्थ कोंडी धनगरवाडी ग्रामपंचायत नागशेत तालुका सुधागड जिल्हा रायगड येथील रहिवासी असून आजही आमच्या वस्तीमध्ये स्मशानभूमी नाही. कालच आमच्या वस्तीमध्ये एक मयत झालं. ते मयत अक्षरशः आम्हाला रस्ता नसल्यामुळे राहड्या रोड्यातून चिखलातून दगडातून ते ओढ्याच्या किनारी घेऊन जावं लागलं. तिथे स्मशानभूमी शेड नसल्यामुळे ते आम्हाला भर पावसामध्ये दगड रचून त्याच्यावरती अंत्यसंस्कार करावे लागले. ही शोकांतिका आहे आमच्यासाठी. माझी सरकारला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या इथे एक स्मशानभूमीचे शेड मंजूर करून आमची मागणी मान्य करावी ही माझी नम्र विनंती राहील. तळा शहरात नवीन ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात झाली असली तरी जुन्या डम्पिंग ग्राउंडवरील वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न अद्याप कायम आहे.
या ठिकाणाहून दुर्गंधी पसरत असून डास, माशा आणि रोगजंतूंचे प्रमाण वाढल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जाते. नगरपंचायतने घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार आंबेळी येथे नवीन डम्पिंग व्यवस्था सुरू केली आहे. मात्र जुन्या ठिकाणी प्लास्टिक, ओला कचरा आणि वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात साचून असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पावसाळ्यात या कचऱ्यातील दूषित पाणी जमिनीत मुरून भूजल प्रदूषित होण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे जुना कचरा तातडीने हटवून बायोमायनिंग किंवा अन्य कचरा प्रक्रिया करून ही जागा स्वच्छ करण्याची मागणी तळा शहरवासियांनी केली आहे. यंदा मान्सून उशिरा सुरू झाल्याने कोकणातील भात लावणीला विलंब झाला असला तरी आता शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधीही लावणीच्या कामात सहभागी होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या पत्नी तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई आणि महाराष्ट्र शासनाचा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झालेल्या ज्योती रामदास कदम यांनी स्वतः शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने भात लावणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती चंद्रकांत कदम यांच्या पत्नींनी देखील लावणीत सहभाग घेतला. यावेळी ज्योती कदम यांनी तरुणांनी शेतीकडे वळून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे असे आवाहन केले. कोकणातील भात शेती ही येथील सांस्कृतिक आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत नवीन पिढीने ही परंपरा पुढे नेण्याचा संदेश त्यांनी दिला. पायी पायी चालतो रामकृष्ण बोलतो, पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो, पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो, पायी पायी चालतो ग पांडुरंग बोलतो, पायी पायी चालतो ग पांडुरंग बोलतो. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आज शेती आणि विद्यार्थ्यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मालाड येथील उत्कर्ष मंदिरच्या विद्यार्थ्यांसोबत थेट शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात आयोजित या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शेतीचं महत्त्व, निसर्गाशी असलेले नातं आणि कृषी संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा होता. चिखलात उतरून विद्यार्थ्यांसोबत भात लागवड करत राहुल नार्वेकर यांनी शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत कृषी शिक्षण आणि शेतीचं महत्त्व अधोरेखित केलं. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विधानसभा अध्यक्षांचा प्रत्यक्ष सहभाग यामुळे हा उपक्रम विशेष ठरला. अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणगाव येथे विद्यार्थ्यांसाठी शेतीविषयी जागरूकता निर्माण करणारा विशेष उपक्रम राबवण्यात आला. सध्या भात लावणीच्या कामाला वेग आलेला असताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष शेतात उतरून भात लावणीचा अनुभव घेतला. यावेळी शेतकरी वर्गाने विद्यार्थ्यांना भात शेतीची प्रक्रिया, शेतीचं महत्त्व आणि पारंपरिक पद्धतींची माहिती दिली. अभ्यासासोबतच शेतीप्रधान भारताची ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश होता. हा उपक्रम मुख्याध्यापक व सहशिक्षक जलदीप तांडेल, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडला. या अभिनव उपक्रमाचे रायगड जिल्हाभरातून कौतुक होत असून जलदीप तांडेल यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांचे आभार मानले. लांजा तालुक्यातील कडुगाव येथे जिल्हा परिषद शाळा आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती तसेच सावलीची झाडे लावण्यात आली. यावेळी आमदार किरण सामंत यांनी वृक्षारोपण हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाचा दीर्घकालीन संकल्प असल्याचं सांगितलं. झाडे लावण्यापेक्षा ती जगवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि जंगलतोड लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या ड्रग फ्री मुंबई अर्थात नशामुक्त जनजागृती अभियानाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश पोहोचवणे आणि समाजात नशामुक्तीची चळवळ अधिक प्रभावी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाचा शुभारंभ 30 जून रोजी मुंबईतील वरळी येथील NSCI डोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपस्थितांनी अंमली पदार्थ मुक्तीची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालयात देखील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे अंमली पदार्थ मुक्तीची शपथ घेत व्यसनमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करण्याबरोबरच अंमली पदार्थ विरोधात जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. अंमली पदार्थ व्यसन मुक्त शपथ. मी भारताचा एक सजग, जबाबदार आणि सुजाण नागरिक म्हणून आज ही गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य आणि हानिकारक पदार्थांना माझ्या आयुष्यात कधीही स्थान देणार नाही. मी माझ्या कुटुंबाला, मित्र परिवाराला आणि समाजाला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी सातत्याने प्रेरित व जागरूक करेन. या असा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.